हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? आणि हो, कालच्या माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे अगदी हृदयातून भरभरून असे आभारी आहे. तर बघा, आज मी तुमच्यासोबत नाईटला किचन क्लिनिंगचं रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. म्हणजे रात्री आपण किचन कशाप्रकारे क्लीन केला पाहिजे, मी कसा किचन क्लीन करते याबद्दलची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा ताईंनो, स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचं ठिकाण नाही, ते घरातील प्रेम, संस्कृती, आरोग्य आणि आनंदाचं केंद्र आहे. एक सुव्यवस्थित, स्वच्छ आणि आनंदी स्वयंपाकघर कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि घराच्या सौंदर्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक असतं. स्वयंपाकघरात प्रत्येक पदार्थ तयार करताना थोडं प्रेम, थोडा संयम आणि थोडा आत्मविश्वास घातला तर जेवण अगदी रुचकर तयार होतं, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील सुंदर मूल्येही वाढतील. स्वयंपाकघर हे फक्त भांडी ठेवण्याचे ठिकाण नाही, तर ते शिक्षण, प्रेरणा आणि जीवनातील चांगल्या सवयींचं एक अभ्यासस्थान मानलं जातं. बघा, किचन स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी आणि खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा, दररोजची स्वच्छता म्हणजे काय? स्वयंपाक झाल्यावर ताटं, भांडी लगेच धुवून ठेवा. आपले किचन ओटा असतो, काउंटर टॉप असतो, सिंक असतो, तर तो व्यवस्थित पुसून ठेवायचा. तसेच बघा, सिंक जे आहे ते आपले स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस, बेकिंग सोडा हे वापरून तुम्ही सिंक साफ करू शकता. त्यामुळे तुमचं ड्रेनेजची देखील तुंबत नाही किंवा खुलं होतं व्यवस्थित. त्यानंतर बघा, दर आठवड्याला गरम पाण्यात थोडंसं साबण टाकून ते आपले जे ड्रेनेज असतं त्याच्यामध्ये फ्लॅश करायचं, म्हणजे ते त्याच्यामध्ये घाण साठून राहत नाही. फ्रीजची नियमित स्वच्छता ठेवायची. असं छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर स्वयंपाकघर आपलं नेहमी स्वच्छ राहील. तर बघा, आता सर्वप्रथम मी जेवणाची सगळी इथं भांडी एकत्र केली, त्याच्यातलं सगळं खरकटं काढून एका पिशवीमध्ये भरलं आणि त्यानंतर मग भांडी व्यवस्थित पाण्याने धुवून ठेवली. आणि किचनच्या माझ्या सगळ्या ज्या टाईल्स आहेत त्याच्यावरती, माझ्या किचनच्या शेगडीवरती मी हा जो अर्बन वाईपचा स्प्रे आहे तो स्प्रे करून घेतला. म्हणजे माझी भांडी होईपर्यंत तो स्प्रे त्याच्यावरती चांगला मुरला जाईल आणि माझी किचन शेगडी आणि टाईल्स मला स्वच्छ करायला अजिबातसुद्धा वेळ लागत नाही. तर बघा ताईंनो, या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या अंगी असणे खूप महत्त्वाचे आहे. जर बघा, तुम्ही रात्रीची जेवणानंतरची भांडी अशीच बेसिनमध्ये ठेवून दिली की जो काउंटर टॉप आहे आपला तो स्वच्छ व्यवस्थित केला नाही, तर आपले जे अन्नपदार्थ असतात ते रात्रभर त्या भांड्यामध्ये कुजले जातात. त्याचा स्मेल देखील खूप खराब येतो. आणि जर काउंटर टॉप खराब असेल तर कॉक्रोच, मुंग्या, छोटे छोटे कीटक वगैरे त्याच्यावरून फिरत राहतात. मग अत्यंत मेसी असं स्वयंपाकघर होतं. त्यामुळं ही जी मेन सवय आहे आपली जेवणानंतर रात्री लगेच भांडी घासायची, तर ती खूप महत्त्वाची आहे आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. तर बघा, आता इथे माझी भांडी सगळी स्वच्छ करून झालेली आहे. तर मी आता हे रॅक व्यवस्थित फॅनखाली सुकायला ठेवून देते रात्रभर. म्हणजे काय होतं, त्यांनी आपल्याला अजून एक फायदा होतो, तो म्हणजे आपल्या ज्या किचन ट्रॉल्या आहेत त्या खूप व्यवस्थित आणि मेंटेन राहतात. आपण जर अशीच ओली भांडी किचन ट्रॉलीमध्ये मांडली तर त्याचा कुबट वास देखील येतो आणि त्याला गंज देखील पकडतो. त्यामुळे मी अशी रात्रभर भांडी सुकवून घेते आणि मगच सकाळी ती किचनच्या ट्रॉलीमध्ये मांडते. आता बघा, इथे मी जे मगाशी स्प्रे करून ठेवला होता तो व्यवस्थित असा कात्याने साफ करताना तुम्हाला इथे दिसत आहे. कात्या म्हणजे बघा, हार्ड घ्यायचा नाही, जो स्पंजचा कात्या असतो. म्हणजे आपला बघा, एक साईड स्पंज असतो आणि एक साईड ग्रीन कलरचा जो स्कॉच ब्राईटचा कात्या येतो, तर तो मी वापरते. तर जर तुम्ही तो ग्रीन कलरच्या कात्याने असं ग्लासची शेगडी जर क्लीन करायला गेला तर त्याच्यावर स्क्रॅचेस पडतात. त्यामुळे जी ग्लास आहे ती आपण स्पंजनी व्यवस्थित साफ करायची. आणि ज्या स्टीलच्या आपल्या ज्या प्लेट्स दिसतात त्या तुम्ही
तुम्ही ग्रीन कात्यानी जरी घासल्या तरी काही त्याला फरक पडत नाही. तर आणि अशा चांगल्या एखाद्या मऊ कपड्यानी किंवा मग मी बघा हा वाईप्स वापरते स्कॉच ब्राईटचा किचन साफ करण्यासाठी. तर त्याने देखील तुम्ही शेगडी जी आहे ती व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची. म्हणजे शेगडी कधीही पाणी ओतून धुवायची नाही बघा ताईंनो. कारण काय होतं, या बटनाच्या मध्ये जे नॉब असतात ना, तर ते नॉब खराब होतात आणि ते नॉब खराब झाले की मग तो गॅसचा सप्लाय जो आहे तो व्यवस्थित आपल्या जे शेगडीचे बर्नल असतात त्याला भेटत नाही आणि शेगडी खूप स्लो चालते. म्हणून कधीही शेगडी जी असते ती अशी कपड्यांनीच व्यवस्थित पुसून घ्यायची. आता शेगडी साफ करून झाल्यानंतर टाईल्स ज्या आहेत त्या व्यवस्थित घासायच्या आणि त्यालाही तुम्ही पाणी ओतून त्या धुतल्या तरी चालतील, त्याला काही फरक पडत नाही. शेगडी पुसून आता साईडला ठेवायची आणि या सगळ्या टाईल्स ज्या आहेत त्या व्यवस्थित घासून साफ करायच्या. कारण बघा आपण जेव्हा फोडण्या देतो तेव्हा त्याच्यावरती तेलाचे तुपाचे असे मेनकट डाग तयार होतात आणि ते जर आपण व्यवस्थित साफ नाही केले तर ते अत्यंत मेसी दिसतात. लाल पिवळसर असे टाईल्सवर डाग दिसतातच आणि रात्रीची जी छोटी छोटी झुरळांची पिल्लं असतात ती त्याच्यावरतून फिरत राहतात. तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या टाईल्स माझ्या व्यवस्थित घासून घेते. त्यानंतर जो आपला पाण्याचा नळ असतो तो देखील छान असा घासून घ्यायचा. कारण काय बघा, भांडी घासताना आपण फटाफट भांडी घासत असतो, त्यावेळेस काय होतं की हे बाजूचे टाईल्स वगैरे असतात त्याच्यावरती उडला जातं पाणी घाण वगैरे आणि मग त्याच्यावरती देखील डाग पडतात. त्यामुळे नेहमी ही एक सवय ठेवायची की भांडी घासून झाली की टाईल्स पहिल्या धुवून काढायच्या सगळ्या आणि मग त्याच्यानंतर आपलं जे सिंक भांडं आहे ते साफ करायचं. सगळ्यात शेवटीचा तो जो पार्ट आहे तो सिंक भांडं साफ करण्याचा. आता बघा इथे जो आपण स्पंज भांड्यासाठी वगैरे किंवा शेगडीसाठी वापरतो तो सिंक भांड्यासाठी वापरायचा नाही. आपण तो वेगळा एक त्याच्यासाठी ठेवायचा. कारण बघा तिथे देखील मेसी जास्त असतं आणि तेलाचे वगैरे डाग असतात जास्त. त्यासाठी हा जो स्क्रब असतो रफवाला तो यूज करायचा. ही जी जाळी असते ती देखील व्यवस्थित साफ करून घ्यायची, घासून घ्यायची. कारण बघा तुम्ही जर फक्त सिंक साफ केलं आणि ही जाळी आहे अशीच ठेवली ना तर त्याच्यामध्ये तेल जमा होऊन ते एकदम असे काळे डाग वगैरे तयार होतात आणि पाणी त्याच्यामधून व्यवस्थित जात नाही आणि मग बेसिंग जे आपलं आहे ते तुंबलं जातं. त्याच्यामुळे ती जाळी पण व्यवस्थित साफ करायची. आता बघा या सिंक भांड्याबरोबर एक दुसरी वेगळी जाळी येते, तर मी ती काढून ठेवली आणि ही बारीक अशी जाळी बसवली आहे. कारण ह्याच्यातून अजिबात कसलाच कचरा खाली पाईपमध्ये जात नाही. सगळा कचरा तो त्या जाळीमध्ये छोटे छोटे कण पण साठून राहतात. त्यासाठी मी इथे ही जाळी बसवली आणि ही जाळी साफ करण्यासाठी माझ्याकडे एक ब्रश पण आहे. तो ब्रश आणि असा ग्रीनवाला जो कात्या त्याने मी व्यवस्थित जाळी साफ करून घेते. आता बघा सगळे किचन काउंटर जो आहे तो साफ झाला, टाईल्स वगैरे घासून झाले. त्यानंतर माझे हे जे काही छोटे छोटे प्लांट आहेत डेकोरेशनसाठी ठेवलेले किंवा हे बांबू प्लांट तो मी व्यवस्थित धुतला आणि ते ठेवून दिला. कारण बघा फोडणी दिली की त्याच्यावरती सुद्धा असे मेनकट डाग पडतात किंवा ते मेनकट होतं. माझ्याकडे काही किचनसाठी चिमणी वगैरे नाही आहे स्टोवची, त्यामुळे मी जेवण बनवलं फोडण्या केल्या की असं बाजूच्या सगळ्या सामानावरती असे चिकट डाग पडतातच. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायला लागतं. आता इथे एक छोटासा मनी प्लांट देखील माझ्याकडे होता, तर बघा तो देखील मी इथे असा डेकोरेशनसाठी ठेवलेला होता. तोही साफ करून व्यवस्थित पाणी चेंज करून ठेवला. आता जिथे आपण जेवण बनवल्यानंतर काउंटर टॉपची जी या साईडची आडवी भाग असतो तर तो देखील मी व्यवस्थित साफ करून घेते. कारण बघा दिवसभर आपण हे सगळं जे सामान आहे ते यूज करतो. म्हणजे मिक्सर म्हणा, तेलाच्या बॉटल्स वगैरे किंवा मिठाच्या बरण्या, त्याला अशा गडबडीमध्ये आपण पटापट असे हात लावतो जेवण बनवताना आणि तर त्या दिवसभरामध्ये एवढ्या मेसी होतात आणि त्या अशाच जर रात्री आपण सोडून दिल्या तर मग त्या अत्यंत चिकट आणि चिवट डाग त्याच्यावरती पडतातच, पण झुरळांना देखील रान मोकळं होतं म्हणता येईल. त्यासाठी बघा मिक्सरवरती सुद्धा मी अर्बन स्प्रे जो आहे तो मारून घेतला आणि असा मऊ जो माझ्याकडे कपडा आहे त्याने मिक्सर पण स्वच्छ केला. कारण बघा मिक्सरला पण असे क्रॅचेस पडतात आपण जर व्यवस्थित नाही यूज केलं तर. त्यामुळे मी मऊ कपड्यानं असा तो मिक्सर साफ करून ठेवला. आता माझी बघा प्रत्येक
प्रत्येक साफ करण्याची म्हणजे किचनसाठी वेगळा कपडा, मिक्सर साफ करायला वेगळा कपडा यूज करते मी. त्यानंतर माझं ओव्हन साफ करायला म्हणजे ओव्हनच्या आतमधली जी प्लेट असते ती साफ करायला वेगळा कपडा असतो. कारण बघा एकच कपडा आपण सगळीकडे वापरू शकत नाही. आता आपला जो किचन काउंटर टॉप आहे तो व्यवस्थित आपण जेव्हा घासतो तेव्हा असा छान सुक्या कपड्यांनी पुसून कोरडा करायचा. कारण का बघा, जर कोरडा केला नाही तर त्याच्यावर पाण्याचे डाग तसेच जमा होतात. काही लोकांचं बोरिंगचं पाणी असतं तर त्याच्यामुळे खाऱ्या पाण्याचे डाग देखील त्याच्यावर साठून राहतात. म्हणून तो लगेच ओल्या कपड्याने चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा जरी घासला असेल तरी, आणि त्याच्यावरचे सगळे जे पाण्याचे डाग आहेत ते क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर बघा, मगाशी मी जो अर्बनचा स्प्रे यूज केला होता मिक्सर साफ करायला, तो स्प्रे मी इथे ओव्हन साफ करायला देखील यूज करते. तुमच्याकडे जर तो स्प्रे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही घरीसुद्धा लिक्विड तयार करू शकता. तर मी घरीसुद्धा असं एक लिक्विड तयार केलेलं आहे, ते सुद्धा मी यूज करते. तर ते कसं तयार केलं याचा देखील एक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. म्हणजे असे दोन्ही प्रकारचे लिक्विड आहेत ते मी किचन साफ करायला यूज करते. तर बघा, आता ओव्हन देखील असं स्वच्छ साफ करून रात्री ठेवण्याची फार गरज असते. कारण आपल्याला असं वाटतं की ओव्हन तर बंद असतो तर मग त्याच्यामध्ये काय जाणार, पण नाही ताईंनो, अगदी झुरळाची छोटी छोटी जी पिल्लं असतात ना तर ती ओव्हनमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे ओव्हन देखील व्यवस्थित साफ करून घ्यायचा. त्याच्यामध्ये काही अन्नपदार्थाचे कण आहेत ते अजिबात ठेवायचे नाहीत. त्यानंतर पाणी असं कपभर मी बघा ओव्हनमध्ये गरम करून घेतलं. तर ते कशासाठी, तर हा जो आपण कात्या वापरतो, स्पंज वापरतो ना, तर तो असा कडक पाण्यामध्ये ठेवायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकायचं. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जे भांडी घासताना छोटे छोटे अन्नाचे कण अडकतात ते आपल्याला दिसून येत नाहीत आणि ते रात्रभर तसेच त्याच्यामध्ये राहून त्याचा अत्यंत कुबट आणि घाण वास येतो. म्हणून सगळ्या टाईल्स, किचन शेगडी, काउंटर टॉप वगैरे सगळं घासून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी असं गरम पाण्यामधून स्पंज जो आहे, कात्या आहे, तो व्यवस्थित धुवून ठेवायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण जमा राहत नाही आणि त्याचा वास देखील येत नाही आणि कात्या देखील चांगला टिकला जातो. आता हा जो कात्या आहे तो व्यवस्थित वापरला तर 15 दिवस देखील छान जातो. तर बघा, कात्या देखील वेळोवेळी बदलणं फार गरजेचं आहे. काही लोक सतत तोच घाणेरडा झालेला कात्या यूज करतात तर ते देखील अत्यंत वाईट गोष्ट आणि खराब आहे. कारण त्यामधून सुद्धा बॅक्टेरिया जे जमा झालेले असतात ते भांड्याला लागतात आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला हानी पोचण्याची खूप शक्यता असते. आता बघा, किचन साफ झाला, बेसिन साफ झालं आणि ती बेसिनची मधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी असं वायपरने व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून दिला वायपर, आणि बेसिंग देखील असं क्लीन केला. तर हे जे छोटं आपलं हँडवॉश करायचं बेसिंग असतं ते देखील रात्री आपण छान असं स्वच्छ करून घ्यायचं. कारण बघा, दिवसभर आपण जेवण झालं, नाश्ता झालो, काही झालं बाकीचं की तिथे येऊन लगेच हात धुतो ना, तर ते देखील असं मेसी होतं आणि व्हाईट कलर असल्यामुळे त्याच्यावर लगेच काळपटपणा दिसून येतो. सगळ्यात शेवटी छान असे हँडवॉशने हात स्वच्छ करायचे. तर बघा कसा किचन आता एकदम क्लीन चमकतोय ना सोन्यासारखा. तर बघा ताईंनो, आपली पूर्वज म्हणजे आजी, आई आपल्याला बोलायच्या ना, जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे. याचाच अर्थ असा की तुम्ही स्वच्छता ठेवली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी अखंड वास करेल. तर चला ताईंनो, बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, मी सांगितलेले छोट्या छोट्या ट्रिक जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. श्री स्वामी समर्थ.